नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला शुक्रवार आणि हा दिवस आपल्यासाठी खूप खास मानला जातो. श्रावण महिना म्हटलं की आपल्या घरात एक वेगळंच वातावरण तयार होतं. देवाचं नाव, पूजा, पाठ, उपवास आणि सगळीकडे एक प्रकारची सात्विकता जाणवायला लागते. त्यात बघा, शुक्रवार म्हणजे माता लक्ष्मीचा वार आणि त्याचवेळी श्रावण महिना म्हणजे महादेवांना अतिशय प्रिय. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने केलेली छोटीशी पूजा किंवा उपायसुद्धा मनाला समाधान देतो. जसं की आपण बघतो ना, आपल्या घरामध्ये सगळेच आपापल्या परीने कष्ट करत असतात. नवरा दिवसभर मेहनत करतो, मुलं अभ्यासासाठी जीव तोडून प्रयत्न करतात, घरातली माणसं आपापल्या परीने सगळं घर सांभाळतात. पण एवढं सगळं करून सुद्धा कधी कधी म्हणावं तसं यश आपल्याला मिळत नाही. पैसा येतो पण हातात टिकत नाही. एखादं काम अगदी होणार असतं आणि शेवटच्या क्षणी काहीतरी अडचण येते. जर तुमच्या घरातही असं काही चालू असेल तर उद्याच्या या पहिल्या श्रावण शुक्रवारच्या दिवशी श्रद्धेने तुम्हाला हा एक छोटासा उपाय करायचा आहे. आता बघा, उद्या सकाळी उठल्यावर नेहमीसारखी आपल्याला आंघोळ करायचीच आहे. पण आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये 2 चमचे कच्चं दूध आणि अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे. शक्य असेल तर गाईचं दूध वापरा आणि नाही मिळालं तर साधं दूधसुद्धा तुम्ही वापरलं तरी चालेल. त्यानंतर हे पाणी आपल्याला अंगावर घ्यायचं आहे आणि अंगावर घेताना मनात माता लक्ष्मीचं आणि आपल्या कुलदैवताचं स्मरण करायचं आहे. घरामध्ये तुळशीचं रोप असेल तर त्या तुळशीच्या रोपाचं एक पान आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये फक्त स्पर्श करायचा आहे त्या पाण्याला आणि बाजूला काढायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, तुळशीचं पान आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायची गरज नाही. फक्त तुळशीचं एक पान आपल्याला घ्यायचं आहे, ते पान पाण्याला हलकंसं स्पर्श करायचं आहे आणि नंतर ते पान देवाला किंवा तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. त्यानंतर हे पाणी तयार झालं की लगेच अंगावर घेण्याची घाई करू नका. आंघोळ करण्याआधी दोन्ही हातांचे तळवे त्या पाण्यावर ठेवा, डोळे मिटा आणि शांतपणे मन एकाग्र करून मनातल्या मनात 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा मग श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. मंत्र म्हणताना मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. आपल्या घरच्यांचं भलं व्हावं, घरात सुख शांती राहावी, पतीची आणि मुलांची प्रगती व्हावी अशी आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे. 11 वेळा मंत्राचा जप झाल्यानंतर त्या पाण्याने शांतपणे आपल्याला स्नान करायचं आहे. आता बघा, तुम्हाला प्रश्न पडला असेल की दूध, हळद, तुळशीचं पान आणि मंत्र यांचा असा उपाय का सांगितला जातो? तर मंडळी, आपल्या सनातन परंपरेमध्ये स्नानाला फक्त अंगाची घाण काढण्यापुरतं महत्त्व दिलेलं नाही, तर स्नान ही एक प्रकारची शुद्धीची क्रिया मानली जाते. दिवसभर आपण कितीतरी लोकांना भेटतो, कितीतरी गोष्टी आपल्या डोक्यात चालू असतात, घरातले ताणतणाव असतात, कामाचा व्याप असतो आणि त्यामुळे मनसुद्धा थकून जातं. म्हणूनच स्नानाच्या वेळी शरीरासोबत मनही शांत व्हावं, देवाचं स्मरण व्हावं आणि दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी व्हावी अशी आपल्या परंपरेतील भावना आहे. दूध आणि हळदीला सुद्धा आपल्या धार्मिक परंपरेमध्ये विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. दूध हे शुद्धता आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं, तर हळद ही मंगल कार्यात आणि पूजेमध्ये खूप शुभ मानली जाते. त्यामुळे या गोष्टी पाण्यात मिसळून त्यावर मंत्राचा जप करून स्नान करणं हे खूप शुभ मानलं जातं. म्हणून बघा, उद्या सकाळी तुम्हाला हा उपाय करताना फक्त पाण्यात दूध आणि हळद टाकायची म्हणून टाकू नका. मनापासून देवाचं नाव घ्या, आपल्या घरासाठी चांगली प्रार्थना करा आणि त्यानंतर स्नान करा. कारण कोणताही उपाय असो त्याच्याबरोबर आपले प्रयत्न आणि मेहनत आणि चांगले विचारसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. तर बघा, हे झालं आंघोळीच्या पाण्याचं. पण मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की उद्याच्या पहिल्या श्रावण शुक्रवारच्या दिवशी पतीच्या प्रगतीसाठी आणि मुलांच्या अभ्यासासाठी अजून 1-2 छोटेसे उपाय तुम्हाला करायचे आहेत. घरातले अनेक बायका म्हणतात की माझा नवरा खूप कष्ट करतो पण कामात म्हणावी तशी प्रगती होत नाही, किंवा मुलगा मुलगी अभ्यासाला बसतात पण मन लागत नाही. तर अशा वेळी हा उपाय तुम्हाला श्रद्धेने करायचा आहे. बघा, पहिला उपाय आहे मुलांच्या अभ्यासासाठी. उद्या सकाळी देवाची पूजा करताना एका छोट्या वाटीत आपल्याला थोडीशी पिवळी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि नसेल तर मग स्वच्छ पाणी घालून थोडीशी हलकीशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही हळद आपल्याला देवाच्या चरणी अर्पण करायची आहे आणि त्यानंतर मुलाच्या कपाळावर अगदी छोटासा टिळा लावायचा आहे. टिळा लावताना ओम गण गणपते नमः हा मंत्र 3 वेळा आपल्याला म्हणायचा आहे. मुलांच्या अभ्यासासाठी त्याची बुद्धी चांगली चालावी,
त्याचं मन अभ्यासात लागावं आणि त्याला त्याच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळावं, यासाठी आपल्याला हा उपाय श्रद्धेने करायचा आहे. आता बघा, दुसरा उपाय आहे पतीच्या कामधंद्यातील अडथळ्यांसाठी. हा उपाय आपल्याला संध्याकाळी देवासमोर किंवा घराच्या ईशान्य दिशेला करायचा आहे. संध्याकाळच्या वेळी गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये अख्ख्या 2 लवंगा टाकायच्या आहेत. दिवा लावताना मन शांत ठेवायचं आहे. आपल्या मनात असा संकल्प करायचा आहे की माझ्या पतीच्या कामाच्या मार्गात जे काही अडथळे येत असतील ते दूर होऊ देत आणि त्यांच्या मेहनतीचं त्यांना योग्य फळ मिळू देत. त्यांच्या कामात यश, स्थैर्य आणि प्रगती मिळू दे. देवासमोर आपल्याला अशी मनापासून प्रार्थना करायची आहे. तर बघा, आता आपण अशा उपायाकडे वळूया जो करायला अगदी सोपा आहे, पण आपल्या घराच्या दृष्टीने त्याला आपल्या परंपरेत खूप महत्त्व दिलं गेलं आहे. तो म्हणजे आपल्या घराच्या उंबरठ्याची पूजा. मंडळी, आपल्या पूर्वजांनी उंबरठ्याला फक्त लाकूड किंवा दगडाचा एक तुकडा मानला नाही, तर घरात प्रवेश करताना सगळ्यात आधी आपण उंबरठा ओलांडतो, म्हणून त्याला घराच्या मंगलतेशी जोडून पाहिलं गेलं आहे. त्यामुळे उंबरठा स्वच्छ ठेवणं आणि त्याची श्रद्धेने पूजा करणं ही आपल्याकडची खूप जुनी परंपरा आहे. उद्या पहिला श्रावण शुक्रवार आहे, त्यामुळे उद्या सकाळी आंघोळ झाल्यानंतर घराचा मुख्य दरवाजाचा उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. आधी दार उघडा आणि उंबरठ्यावरची धूळ, केर व्यवस्थित काढून घ्या. शक्य असेल तर थोडंसं स्वच्छ पाणी किंवा मग गंगाजल शिंपडा आणि स्वच्छ कपड्याने उंबरठा पुसून घ्या. उंबरठ्यावर धूळ किंवा केर साचलेला राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे, कारण आपल्या घराचं प्रवेशद्वार स्वच्छ आणि नीटनेटकं असणं ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे. उंबरठा स्वच्छ झाल्यावर एका छोट्या वाटीमध्ये थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यात अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद मिसळून त्याची पेस्ट तयार करायची आहे. आता आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना छोटंसं स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढताना ते नीट आणि सुंदर दिसेल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. रेषा एकमेकावर चुकीच्या पद्धतीने जाणार नाहीत, स्वास्तिक विस्कटलेलं दिसणार नाही याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, कारण आपल्या परंपरेत स्वास्तिक हे खूप शुभ आणि मंगलचिन्ह मानलं जातं. स्वास्तिक काढून झाल्यानंतर त्यावर आपल्याला थोड्याशा अक्षता व्हायच्या आहेत. अक्षता म्हणजे अखंड तांदूळ. तांदूळ तुटलेले नसावेत आणि त्यांना थोडीशी हळद लावलेली असेल तर अतिउत्तम. त्यानंतर आपल्याकडे जे कोणतं फूल उपलब्ध असेल तर ते फूल आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे. हळकुंड उपलब्ध असेल तर एखादा हळकुंड सुद्धा आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे. बघा, कारण हळकुंड आणि हळद आपल्यामध्ये खूप शुभ मानलं जातं आणि म्हणूनच ते पूजेमध्ये देखील वापरलं जातं. हे सगळं झाल्यानंतर उंबरठ्यासमोर दोन्ही हात जोडून डोळे मिटायचे आहेत आणि अगदी मनापासून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे. मनात अशी प्रार्थना करायची आहे, हे माता लक्ष्मी, हे भगवान विष्णू, आजच्या या पवित्र श्रावण शुक्रवारच्या दिवशी मी माझ्या घराच्या प्रवेशद्वाराची पूजा करून तुमचं स्वागत करत आहे. माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदू दे. घरातील सगळ्या अडचणी दूर होऊ देत. माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी मिळू दे आणि आमच्यावर तुमची कृपादृष्टी कायम राहू दे. मंडळी, उंबरठ्याची पूजा करण्यामागची भावना खूप साधी आहे. घराचं प्रवेशद्वार स्वच्छ ठेवणं, त्यावर मंगलचिन्ह काढणं आणि देवाचं स्मरण करणं, यामुळे घरातल्या माणसांच्या मनातही एक चांगली भावना निर्माण होते. आपल्या पूर्वजांनी ही परंपरा उगाच सुरू केली नव्हती. घर स्वच्छ ठेवणं, सकाळी देवाचं स्मरण करणं आणि शुभचिन्हांनी घर सजवणं, यामुळे घराचं वातावरण प्रसन्न राहतं, ही त्यामागची भावना होती. आता बघा, हे सगळे उपाय अगदी सोपे आणि साधे आहेत, पण ते करताना मनापासून चांगली श्रद्धा आणि चांगली भावना असणं महत्त्वाचं आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.